start numericals on Kirchhoff's law. Okay. So before starting, let me explain some basic concept regarding this chapter. So आपण काल काय बघितलं होतं तर सर्किट कसे असतात आणि इलेक्ट्रिकल कंपोनेंट्स यूज करून सर्किट कसे बनतात हे आपण बघितलं. ओके. त्यात बेसिकली एक सोर्स असतो, सोर्स ज्याला आपण सेल ऍज अ बॅटरी म्हणतो. ओके. हा एक सेल आहे सिंगल, हे दोन सेल जेव्हा अटॅच होतात त्यावेळी बॅटरी. क्लिअर. तर इथून एक असा क्लोज लूप क्रिएट होतो. क्लोज लूप. क्लोज लूप मध्ये तुमच्या पाथ वरती एक अप्लायन्स असतं. अप्लायन्स ते त्याला आपण रेजिस्टन्स म्हणतो. कुठलेही असेल. मी तुम्हाला एक्झाम्पल दिली होती का, ते ट्यूबलाइट असेल, बल्ब असेल, एसी असेल, वगैरे. ओके. तर अप्लायन्स असतं अँड एक लूप कंप्लीट होते. काय होतं? एक लूप कंप्लीट होतं. क्लिअर. आता इथं काय असतं बघा, इथं असतं पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्स. जोपर्यंत तुम्ही पोटेन्शियल डिफरन्स जनरेट करत नाही तोपर्यंत तुमचा करंट फ्लो होऊ शकत नाही. ओके. जसं काल मी एक एक्झाम्पल दिलं होतं, जोपर्यंत प्रेशर डिफरन्स नाही आहे तोपर्यंत कुठलाही फ्लो होऊ शकत नाही. दोन पॅरलल पॉट ठेवली होती काल. ओके. तिथं फ्लो नव्हता, पण ज्यावेळी आपण त्याची लेवल चेंज केली, त्यामध्ये प्रेशर डिफरन्स क्रिएट केला, त्यावेळी काय होईल, त्यानंतर एका पॉट मधून दुसऱ्या पॉट मध्ये वॉटर फ्लो व्हायला लागेल. लाईक दिस. अनलेस अँड अंटिल तुम्ही पोटेन्शियल डिफरन्स जोपर्यंत क्रिएट करत नाही, पोटेन्शियल डिफरन्स. ओके. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय असतो, तो एक डिफरन्स असतो त्याच्याचा इलेक्ट्रॉन्स फ्लो होण्यासाठीचा डिफरन्स क्रिएट केलेला असतो. ओके. इलेक्ट्रॉन्स वरती कोणता चार्ज असतो? निगेटिव्ह चार्जेस. ओके. आणि ते इलेक्ट्रॉन्स फ्लो होतात. ओके. आणि एका क्लोज लूप मध्ये फ्लो होतात. क्लोज लूप मध्ये. ठीक आहे. आता हे इलेक्ट्रॉन काय करतात? दॅट इज अ चार्ज. त्याच्यात एक ऍबिलिटी असते. ओके. त्याच्यात एक ऍबिलिटी असते की काय करते, दे आर एनर्जाइज द एनी डिव्हाइस. ओके. एखादं एनर्जी डिव्हाइस करून हे परत इलेक्ट्रॉन्स कुठं रिटर्न येतात? तुमच्या ह्या पोझिशनला. एक बेसिक सर्किट होतं. क्लिअर. आता आणखीन एक म्हणजे सांगायचं तर आपण काल एक इम्पॉर्टंट गोष्ट बघितली होती, पोटेन्शियल ड्रॉप. ओके. आणि पोटेन्शियल गेन. ओके. आता पोटेन्शियल डिफरन्स कुठं क्रिएट होतो? इथं. इथे एक मध्ये स्विच असतो. इथे एक स्विच असतो, तुम्ही ते सर्किट कनेक्ट डिस्कनेक्ट करू शकता. आता इथं असतं तुमचं, इथून जो करंट फ्लो होणार आहे, आय म्हणतो आपण त्याला, करंट फ्लो होणार आहे आयच्या फॉर्म मध्ये, तो ज्यावेळी ट्रॅव्हल होणार आहे त्यावेळी इथं तुमचा होणार आहे पोटेन्शियल ड्रॉप. पोटेन्शियल ड्रॉप म्हणतो आपण, कारण तो चार्ज इथे युटिलाइज होणार आहे ह्या सेक्शन मध्ये. ओके. तो चार्ज इथे युटिलाइज होणार आहे आणि रिमेनिंग चार्ज रिटर्न तुमच्या इथे येणार. इथं आल्यानंतर जी व्हॅल्यू ड्रॉप झाली तेवढ्या अमाऊंट ऑफ व्हॅल्यू किंवा तेवढ्या अमाऊंट ऑफ चार्ज परत गेन होणार. कुठं गेन होणार आहे? ह्या झोन मध्ये. ओके. कारण हा तुमचा सोर्स ऑफ चार्ज आहे. ओके. हा चार्जचा काय सोर्स आहे, समजतंय? ओके. दिस इज पोटेन्शियल गेन. इथं होतं तुमचं पोटेन्शियल गेन. ओके. त्यानंतर आपण करंट फाइंड आउट केला होता. करंट कसा फाइंड आउट केला होता? बाय युजिंग ओम्स लॉ. बाय युजिंग ओम्स लॉ. काय होता ओम्स लॉ आपला? I is equal to V upon R. ओके. I is equal to V upon R. आता यामध्ये होतं I होता आपला करंट की जो इथून फ्लो होणार आहे. हे असतं, त्याला काय म्हणतो आपण? व्होल्टेज किंवा पोटेन्शियल डिफरन्स, की ज्याच्यामुळे करंट फ्लो होणार आहे. ओके. आणि हा असतो रेजिस्टन्स. रेजिस्टन्स म्हणजे काय? तुम्ही जे अप्लायन्स युज करणार आहे मध्ये त्याला रेजिस्टन्स म्हणतात. ओके. ते रेजिस्टन्स शो कसं करतात? ते त्याचं साईन आहे शो करण्याचं. ओके. प्रत्येक वेळी तिथं बल्ब किंवा एसी दाखवत नाही सर्किट मध्ये. काय दाखवतात? असं एक रेजिस्टन्सचं साईन असतं. ओके. जसे तुमचे पार्किंगचे साईन्स असतात, तुमच्या आरटीओचे साईन्स असतात ना, ट्रॅफिक रूल्स, तसे त्याचे साईन आहेत. हा त्याचा रेजिस्टन्सचा साईन आहे. ठीक आहे. दॅट इज द रेजिस्टन्स, दॅट इज द करंट अँड दिस इज द व्होल्टेज ऑर पोटेन्शियल डिफरन्स. त्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी यूज करून आपण
करंट कॅल्क्युलेट केला होता. ओके, आता ह्यामध्ये पण 2-3 कंडिशन्स होत्या. जर हे नंबर ऑफ रेजिस्टन्स आले लाईन मध्ये या पाथ मध्ये तर काय करायचं. ओके, जर नंबर ऑफ अनेक रेजिस्टन्स इथे ऍड झाला समजा, ओके, हा R1 आणि हा R2, तर काय करतो आपण त्या दोन्हीचा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स घेत होतो आणि इथे ठेवतो. काय करत होतो, दोन्हीचा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स म्हणजे काय, दोन्हीची ऍडिशन, कारण हे सिरीज मध्ये. सो इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स इज इक्वल टू R1 प्लस R2. ओके, आता हे काय सिरीज मध्ये आहे, एका लाईन मध्ये आहे. आता समजा असंही असू शकतं, असंही असू शकतं, ते दोन पॅरलल सुद्धा असू शकतात, किंवा नंबर ऑफ रेजिस्टन्स पॅरलल सुद्धा असू शकतात. ओके, समजा हा R1 आहे, हा R2 आहे, हा R3. ह्या केसमध्ये ह्या तिन्ही रेजिस्टन्सचा आपण इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स घेतो. मग त्यासाठी काय फॉर्म्युला होता, त्या केसमध्ये पॅरलल साठी 1 अपॉन इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स फॉर पॅरलल इज इक्वल टू 1 अपॉन R1 प्लस 1 अपॉन R2 प्लस 1 अपॉन R3. ओके, त्याचा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स घेऊन इथे ठेवतो आपण आणि करंट फाइंड आउट करतो. हे आफ्टर काय करतोय मॅडम, आपण करंट फाइंड आउट करतो. इथे काय करतोय, किती करंट फ्लो होणार आहे सर्किट मधून ते फाइंड आउट करतो. क्लिअर. आता ही एक सिंपल मेथड झाली. प्रत्येक वेळी एवढं सोपं सर्किट नसतं. ओके, तुमच्या सर्किटमध्ये कुठेही रेजिस्टन्स असतात, अनइव्हनली स्प्लिट असतात. त्या केसमध्ये समजा काल एक मी फिगर घेतली होती अशा टाइपची. असे नंबर ऑफ रेजिस्टन्स जर असतील आणि एक मध्ये जंक्शन असेल, अशा केसमध्ये तुम्ही डायरेक्टली असे हे फाइंड आउट करू शकत नाही. डायरेक्टली तुम्ही करंट फाइंड आउट करू शकत नाही. त्यासाठी आपण एक लॉ डिस्कस केला होता काल, तो होता किर्चॉफ्स लॉ. कुठला होता, किर्चॉफ्स लॉ. किर्चॉफ्स लॉचे 2 स्टेटमेंट होते. पहिला स्टेटमेंट काय होता, पहिला स्टेटमेंट ज्यावेळी आता इथपर्यंत लक्षात आलं तुम्हाला किर्चॉफ्स लॉ आपण काय स्टडी केला. या नॉर्मल सर्किट मध्ये आपण करंट इझिली फाइंड आउट करू शकतो. ओके, पण या कॉम्प्लिकेटेड सर्किट मध्ये आपल्याला करंट फाइंड आउट करण्यासाठी किर्चॉफ्स लॉ यूज करायचा. आता किर्चॉफ्स लॉचे 2 स्टेटमेंट आहेत. किर्चॉफ्स लॉचे 2 स्टेटमेंट आहेत. त्यातलं पहिलं मी रिवाइज करतोय. ओके, त्यातलं पहिलं स्टेटमेंट मी रिवाइज करतोय. तर पहिलं स्टेटमेंट काय सांगतं, ज्यावेळी तुमचे 3 कंडक्टर्स असे येतील एका जंक्शन मध्ये कॉमनली. ओके, जसं की इथं कंडक्टर आहेत ना, हाय कंडक्टर आहे, हाय काय, ह्याला कंडक्टर्स म्हणतो. त्यातून करंट फ्लो केला आपण कंडक्टर्स म्हणतो. ज्यावेळी असे नंबर ऑफ कंडक्टर्स एका कॉमन जंक्शन मध्ये येतात, कॉमन जंक्शन मध्ये, ओके, त्याचा सगळ्याचा अल्जेब्रिक समान 0 असतो. ओके, समजा त्याचा आहे 2 एम्पियर आहे करंट, त्याचा आहे 1 एम्पियर आणि याचा आहे 3 एम्पियर. ओके, इन शॉर्ट तुमचा सर्किट मध्ये जेवढा करंट एंटर करणार आहे तेवढाच बाहेर पडणार. त्याला आपण किर्चॉफचा फर्स्ट लॉ म्हणतो. किंवा त्याचं आपण साइन कन्व्हेन्शन घेऊन कॅल्क्युलेशन केलं तर व्हॅल्यू काय ते 0 होते. ज्यावेळी करंट आतमध्ये एंटर करत असतो तर त्याला काय कन्सिडर करतो आपण, मायनस. ओके, आणि ज्यावेळी रिजेक्ट करत असतो त्यावेळी काय करतो, प्लस. ओके, आणि ह्याचं ऍडिशन काय होतं, ओव्हरऑल 0 होतं. याचं ऍडिशन ओव्हरऑल काय होतं आपलं 0 होतं. दॅट इज द फर्स्ट लॉ. सेकंड लॉ मध्ये काय करतो आपण, सेकंड लॉ मध्ये म्हणजे सेकंड स्टेटमेंट मध्ये तुमचं जे सेकंड स्टेटमेंट होतं त्या सेकंड स्टेटमेंट मध्ये तुमचा जो टोटल व्होल्टेज आहे, टोटल पोटेंशियल डिफरन्स, ओव्हरऑल पोटेंशियल डिफरन्स इज ऑलवेज 0, इज ऑलवेज 0 और कॉन्स्टंट. ओके, इज ऑलवेज 0 और कॉन्स्टंट. म्हणजे काय, आता इथे बघा एक सर्किट आहे माझ्याकडं, हा त्याचा सोर्स आहे. ओके, आणि हा इथे रेजिस्टन्स आहे. ठीक आहे, आता हा झाला तुमचा पोटेंशियल डिफरन्स V, हे झालं रेजिस्टन्स R. ओके, अशा वेळी काय करतो आपण, त्याच्या जंक्शन्सला नावं देतो. जंक्शन A, जंक्शन B, जंक्शन C आणि जंक्शन D. ओके,
त्याला काहीतरी साइन कन्व्हेन्शन होते. हे बघा, करंटच्या डिरेक्शननं, करंट रेझिस्टन्सच्या डिरेक्शननं एंटर करत असेल त्यावेळी आपण निगेटिव्ह व्हॅल्यू घेतो. आपण आता सम घेतल्यानंतर लक्षात येईल. ओके, समजलं तुम्हाला? रेझिस्टन्स मध्ये जर करंट एंटर करत असेल तर त्याच डिरेक्शनला, तर आपण घेत होतो निगेटिव्ह व्हॅल्यू. समजा आपण ह्यावेळी असं कॅल्क्युलेशन आहे, B2C कॅल्क्युलेट करणार. त्या केसमध्ये तुमचा करंटचा फ्लो रेझिस्टन्स मध्ये एंटर करतोय. समजा जर हे उलट असतं, तुम्ही B2C कॅल्क्युलेट करताय आणि करंट उलट्या डिरेक्शनला फ्लो होत असतं, तर काय घ्यायला लागलं असतं? पॉझिटिव्ह. समजते? आता सम घेताना तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. ज्यावेळी तुम्ही ह्या केसमध्ये येता, बॅटरीच्या केसमध्ये किंवा सेलच्या केसमध्ये, जिथं निगेटिव्ह टर्मिनल आहे तिथं काय करायचं? जर करंट इकडून एंटर करत असेल कन्व्हेन्शनली, निगेटिव्ह साइडला जर असेल तर ही व्हॅल्यू, व्ही ची व्हॅल्यू जी असेल ती दिलेली असेल ती पॉझिटिव्ह व्हॅल्यू. हे आपण काल साइन कन्व्हेन्शन्स बघितल्या होत्या. ओके, आठवतंय? काल लिहून दिल्या होत्या मी तुम्हाला. आता त्यावरती एक छोटे छोटे न्यूमरिकल्स लिहा, तुमच्या लक्षात येईल. ओके, हाऊ टू फाइंड आउट करंट इन सर्किट. ओके, आणखीन एक नोट घ्या. एक महत्वाची नोट आहे, राईट डाऊन नोट. हे लक्षात आलं तुमच्या बाळांनो? काय होतं साइन कन्व्हेन्शन्स? जे काल ऍबसेंट होते त्यांनी कालचं लेक्चर बघा, तुमच्या लक्षात येईल. तरी सुद्धा काही गोष्टी ज्या लागतात ते मी रिपीट करेन जिथं. ठीक आहे, एक नोट घ्या. त्या नोट मध्ये लिहा, करंट which leaves positive terminal, current which leaves positive terminal of a battery, same current should come to its negative terminal. Same current should come to its negative terminal. ओके, आता इथं बघा, ही बॅटरी आहे. ही काय आहे? बॅटरी आहे. त्यामध्ये हा आहे तुमचा निगेटिव्ह टर्मिनल, हा आहे पॉझिटिव्ह टर्मिनल. ओके, आता करंट कुठून रिलीज होणार आहे? इथून बॅटरी मधून करंट रिलीज होणार आहे. क्लिअर? करंट फ्लो होणार आहे. आता तो करंट ज्यावेळी पॉझिटिव्ह टर्मिनल मधून निघला, समजा आय एवढी व्हॅल्यू आहे, समजा इट्स 1 एम्पियर, इट शुड बी, किंवा असं समजू की 1 एम्पियर आहे. ओके, आता काय होतं बाळांनो, ज्यावेळी तो करंट रिटर्न येतो ना, ओके, तर दिस व्हॅल्यू शुड बी सेम. जर ही व्हॅल्यू I1 असेल तर इकडे सुद्धा I1 एंटर करेल. ही व्हॅल्यू I2 म्हणजे काहीतरी व्हॅल्यू असेल, I2 असेल तर इकडे सुद्धा I2 एंटर करेल. ज्यावेळी आता पॉझिटिव्ह मधून रिलीज होणार आहे, ज्यावेळी रिटर्न निगेटिव्ह मध्ये येणार आहे, दॅट व्हॅल्यू शुड बी सेम. तीच व्हॅल्यू सेम रिपीट होते. ओके, आता हे जे कन्सिडरेशन आहे ते आपल्याला न्यूमेरिकल्स मध्ये युज करायचं. क्लिअर? त्यावेळेला हा इथला करंट आपल्याला मिसिंग असतो. त्या केसमध्ये आपल्याला अजून करायचं असतं की सेम करंट आपल्याला परत त्याच टर्मिनलला एंटर करायचं. क्लिअर? हा, आता त्यामध्ये काही पोटेन्शियल ड्रॉप होणार आहे, पोटेन्शियल गेन होणार आहे, बट ते आपण नंतर कॅल्क्युलेशन ज्यावेळी तुम्हाला क्लिअर होईल सगळ्या गोष्टी. ठीक आहे, आता इथे एवढं लक्षात ठेवा, तुमचा जितका करंट रिलीज होणार आहे पॉझिटिव्ह टर्मिनल मधून, रिटर्न येताना आता करंट फ्लो होईल ना मला असा, हा करंट. ओके, तो करंट रिटर्न येताना या निगेटिव्ह टर्मिनल मध्ये सेम व्हॅल्यू रिटर्न. ओके, सेम व्हॅल्यू फिगर काढून घ्या, सेम व्हॅल्यू रिटर्न होईल. ओके, आता हे झाल्यानंतर एक छोटंसं एक्झाम्पल घेतो. एवढं छोटं एक्झाम्पल विचारत नाही, पण तुम्हाला समजायसाठी पहिल्यांदा छोटं एक्झाम्पल घेतो. ओके, एक छोटं एक्झाम्पल, मी तर त्याची सर्किट ड्रॉ करतोय.
झालं. हे आपलं एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल. So how to find out current by using Kirchhoff law? Okay. Example दुसरं सर्किट डायग्राम काढून घ्या. So this is very simple example. So we can find out current by using two ways. Okay. So first method is direct method. Okay. So this is very simple circuit. This is very simple circuit. You can find out current by using I is equal to V upon R directly. Okay. But आपल्याला काय करायचं आहे? किर्चॉफ्स लॉ स्टडी करायचा आहे. किर्चॉफ्स लॉचा मेथड यूज करून आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मी दोन्ही मेथडनं फाइंड आउट करतो. ओके. आता इथं बघा, दिस इज युअर R1, दिस इज युअर R2. ओके. दिस इज R1 अँड R2. ज्यावेळी हे नंबर ऑफ रेजिस्टन्स ज्यावेळी येतात त्यावेळी हा जो येणारा रेजिस्टन्स आहे तो कुठला घ्यायचा, तर आपल्याला इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करावा लागतो. काय करावा लागतो? इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स. ओके. सो इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स काय होईल याचा? जाणो R इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स फॉर सिरीज इज इक्वल टू R1 प्लस R2 होईल. R1 प्लस R2 होईल. ओके. सो R1 विल बी 4 and R2 will be 8. So 12 ohm. So value will be 12 ohm. Okay. So I is equal to आपल्याकडे पोटेंशियल डिफरन्स किती आहे? 12 volt. Okay. So 12 divided by 12. So current will be 1 ampere. Current will be 1 ampere. Okay. This is simple method. This is regular method. But by using Kirchhoff's law, how to find out current? ते आपण इथं फाइंड आउट करूया by using Kirchhoff's law. आता ओके. सो सी हियर. आता Kirchhoff's law फाइंड आउट करताना पहिल्यांदा आपल्याला त्याला जे जंक्शन्स आहेत, जे कॉर्नर्स आहेत त्यांना नेमिंग करायचं, लूप क्रिएट करायचा. ए बी, इथे मी सी म्हणतो, त्याला म्हणतो डी. ओके. करंटचं डिरेक्शन ठरवायचं. करंटचं डिरेक्शन. ओके. आता कन्व्हेन्शनल करंटचं डिरेक्शन कसं असतं? हे असं असतं ना, असा फ्लो होतो ना करंट. ओके. दॅट इज द कन्व्हेन्शनल साइन. त्याला आपण म्हणतो कन्व्हेन्शनल साइन. पण ऍक्च्युअल मध्ये किती कसं असतं? चार्ज कसा फ्लो होतो? मी तुम्हाला काल सांगितलं होतं, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. बट प्रचलित कुठली मेथड आहे? पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. याला आपण कन्व्हेन्शनल साइन म्हणतो. याला आपण म्हणतो कन्व्हेन्शनल साइन. ओके. आता मी काय केलंय बघा, ए टू बी, बी टू सी, सी टू डी. आता बघायचं ह्या केसमध्ये, ह्या दोन्ही फेज मध्ये माझा पोटेन्शियल ड्रॉप होणार आहे. काय होणार आहे? पोटेन्शियल ड्रॉप होणार आहे. इथं होणार आहे माझा पोटेन्शियल गेन. ओके. तर काय करतो मी, इन लूप कुठल्या लूप मध्ये? ए बी सी डी हा लूप एक कन्सिडर करतो. ओके. लूप ए बी सी डी टू ए अगेन ए. आता बघा, मी स्टार्ट करतो ए पासून. स्टार्ट करतो ए पासून. ए टू बी काही पोटेन्शियल गेन किंवा ड्रॉप झालाय का? झालंय का? नाही झालेला. त्यामुळं ते काही कन्सिडर करायचं नाही. ए टू बी काही कन्सिडर करायचं नाही. आता बघा, बी टू सी मध्ये काय झालंय? पोटेन्शियल ड्रॉप झालंय. बी टू सी मध्ये पोटेन्शियल ड्रॉप झालाय. तो दोन ठिकाणी झालाय. कुठल्या ठिकाणी? R1 मध्ये आणि R2 मध्ये. दोन ठिकाणी चार्ज यूज झालाय ना, R1 मध्ये आणि R2 मध्ये. ठीक आहे. आता समजा हा करंट आहे आय आहे माझा, I1 आहे समजा. ओके. हा करंट आहे किंवा आय म्हणू आपण, एकच करंट असल्यामुळं. आता करंट काय होतं? हा करंट आय सेम करंट फ्लो होणार आहे सगळीकडे सर्किट मध्ये. ओके. आणि रिटर्न कुठला येणार आहे? अगेन सेम करंट आय रिटर्न येणार आहे. क्लिअर. आता इथं बी टू सी मध्ये मला काय काय पोटेन्शियल ड्रॉप झालाय बघायचं. आता ही व्हॅल्यू बघा, ही व्हॅल्यू पहिल्यांदा बी टू सी मध्ये फर्स्ट व्हॅल्यू, हा त्याचा आर किती आहे? R4 आहे. करंटची व्हॅल्यू किती आहे? आय आहे. ओके.
मला इथला व्होल्टेज काढायचा आहे. कसं काढणार मी? माझ्याकडे एक फॉर्म्युला असतो, I इज इक्वल टू व्ही अपॉन आर. हा एक फॉर्म्युला माझ्याकडं आहे ना. आता बघा व्ही इज इक्वल टू काय होणार? व्ही इज इक्वल टू आय इंटू आर. आय इंटू आर. आता एवढ्यातला मला व्होल्टेज काढायचं आहे, व्होल्टेज ड्रॉप. तर काय करणार मी? आय आणि आर चा प्रॉडक्ट घेणार. आय आणि आर चा प्रॉडक्ट घेणार. इथे आय ची व्हॅल्यू आयच आहे आणि आर ची व्हॅल्यू किती आहे? 4 आहे. म्हणजे किती येणार आहे केसमध्ये? 4 इंटू आर. 4 इंटू आर ह्या यासाठी. ओके. आता मला सांगा याची डिरेक्शन कुठे आहे? आपण कसं कॅल्क्युलेट करतोय? बी टू सी चालू. बी टू सी चालू. डिरेक्शन करंटची कुठे आहे? त्याच डिरेक्शन आहे. आणि कशामध्ये एंटर करते? रेझिस्टन्स मध्ये एंटर करते. तर काय घ्यायचं? निगेटिव्ह साईन घ्यायचं. काल काय सांगितलं होतं मी तुम्हाला? काल साइन कन्व्हेन्शन दिले होते बघा. निगेटिव्ह साईन घ्यायचं. म्हणजे आता ह्या लूप मध्ये पहिलं हे 0 आलं, ए टू बी 0 आलं. बी टू सी मध्ये पहिली व्हॅल्यू येणार तुमची -4 इंटू आय. फर्स्ट व्हॅल्यू झाली -4 इंटू आय. ओके. आता पुढं अगेन करंट कसा या डायरेक्शन न फ्लो होतोय. आता इथं कसं काढणार मी? 8 इंटू आय होईल ना आपलं. 8 इंटू आय. ओके. व्ही ची व्हॅल्यू काय होईल? 8 इंटू आर होईल. 8 इंटू आर होईल. हा इथला करंट आहे माझा आय आणि ही व्हॅल्यू 8 आहे म्हणजे इथं मायनसच होईल ते. आता ही डिरेक्शन मायनस आहे. -8 इंटू आय. ओके. आता इथपर्यंत आलो मी. C2D काय होतं का? पोटेन्शियल ड्रॉप काय होतं का तिथं? नाही होत. ते काय घ्यायचं नाही. आता D2A बघा. D2A करंट कसा फ्लो होतोय? असा होतोय. कुठल्या टर्मिनलला येतोय? कुठल्या प्लेटवरती येतोय? मायनस वर आले की काय घ्यायचं? काल साइन कन्व्हेन्शन दिले होते बघा. जर बॅटरी मध्ये आली, बॅटरी जर तुमचं पहिलं प्लेट निगेटिव्ह असेल तर व्हॅल्यू पॉझिटिव्ह घ्यायची. तर व्हॅल्यू येईल तुमची +12. आणि आपला किर्चॉफ लॉ काय सांगतो? टोटल पोटेन्शियल ड्रॉप इज इक्वल टू 0 असतो ऑलवेज. टोटल पोटेन्शियल ड्रॉप काय असतो? 0 असतो. मग ही सगळी व्हॅल्यू इक्वल टू 0 असते. ही सगळी व्हॅल्यू इक्वल टू 0 असते. ओके. आता इथं बघा मी थोडंसं मॉडिफाईड करतो याला. -4i -8i +12 इज इक्वल टू 0. ओके. -4 -8 -12i +12 is equal to 0. 12 is equal to 12i. I is equal to 12 divided by 12. I is equal to 1. I का म्हणजे 1. Clear? Write down. एक सिंपल न्यूमेरिकल आहे. या पद्धतीने आपल्याला फाइंड आउट करायचं असतं. या पद्धतीनं करंट फाइंड आउट करायचं असतं. पहिली किर्चॉफ. परत एकदा सांगतो तुम्हाला. तेव्हा मी लूप कन्सिडर केलाय ABCDE. ABCDE. ओके. समजलं का तुम्हाला? समजलं असेल तर मग रिपीट करतो. समजलं का? बरोबर. ठीक आहे. मग डायरेक्टली नेक्स्ट न्यूमेरिकल घेऊ. सो कॅल्क्युलेट आय. झालं. एक आणखी एक इंटरेस्टिंग टर्म आहे इथं की आपण आधी डिस्कस करू, मग न्यूमेरिकल्स घेऊ पुढे. आपल्या सर्किटमध्ये जनरली एक सर्किट आहे माझ्याकडं. समजा इथं 2 रेजिस्टन्स आहेत. रेजिस्टन्स फर्स्ट, रेजिस्टन्स सेकंड अँड या साईडला एक बॅटरी आहे. ओके. हा रेजिस्टन्स 1 आहे तो 2 ओम आहे. R1 आहे तो 2 ओम आहे. R2 आहे तो 4 ओम आहे. ओके. हा आपण आय कसं काढणार आहे? आय काढणार आहे V डिवायडेड बाय RS म्हणजे इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स. V किती? V ची व्हॅल्यू आहे समजा 6 व्होल्ट आहे. V ची व्हॅल्यू आता V 6 आहे. हा किती येईल? इक्विव्हॅलेंट 2 + 4 म्हणजे 6 म्हणजे 1 एंपियर. म्हणजे मी करंट काढला 1 एंपियर. ओके. आता ही जी काही करंटची व्हॅल्यू आहे सर्किट मध्ये मेजर कशी करायची? ओके. सर्किट मध्ये सर्किट ऑन असताना मेजर करता येते. तर ते मेजर करण्यासाठी एक डिव्हाइस यूज करतात. तर त्या डिव्हाइसला अॅमीटर म्हणायचं. काय म्हणायचं? अॅमीटर.
ते अॅमीटर तुम्ही कुठेही प्लेस करू शकता. इथं प्लेस करू शकता, कुठल्याही पोझिशनला ते अॅमीटर तुम्ही प्लेस करू शकता. अॅमीटर त्या डिव्हाइसला काय म्हणायचं? अॅमीटर. लक्षात ठेवा. कुठेही तुम्ही इथं प्लेस करू शकता, कुठल्याही एका सिंगल पॉइंटला ते अॅमीटर प्लेस करू शकता. ज्यावेळी तुम्ही ते प्लेस केलं तर त्यावेळी मला व्हॅल्यू किती दिसेल? 1 एम्पियर. कारण तुमच्या बॅटरीची कॅपॅसिटी किती आहे? 6 व्होल्ट आहे. म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स किती आहे तिथं? 6 व्होल्ट. ओके. तुम्ही यामध्ये कुठेही तुम्ही करंट मेजर चेक केला, कुठेही करंट चेक केला, कुठल्याही सेक्शनला करंट चेक केला, तो करंट शुड बी 1 एम्पियर इन सिरीज. सिरीज मध्ये तो 1 एम्पियरच मिळेल. ओके. आता आणखीन एक डिव्हाइस असतं की जे पोटेन्शियल डिफरन्स मेजर करतं. पोटेन्शियल डिफरन्स मेजर करतं, तर त्याला म्हणायचं व्होल्ट मीटर. ओके. ह्याला म्हणतो आपण अॅमीटर. अॅमीटर. ओके. आणि ते जे व्होल्ट मीटर आहे ना, तर तुम्हाला 2 पॉइंट मध्ये अटॅच करावं लागतं. 2 पॉइंटच्या मध्ये. हे कसं एका सिंगल पॉइंटला अटॅच करतो आपण अॅमीटर. पण व्होल्ट मीटर कुठे अटॅच करायचं? ज्या 2 पॉइंट मध्ये मला पोटेन्शियल डिफरन्स मेजर करायचा आहे त्या 2 पॉइंट तुम्ही कुठेही अटॅच करू शकता. इथेही करू शकता, इथेही करू शकता 2 पॉइंट मध्ये. ओके. तुम्ही कुठल्याही 2 पॉइंट मध्ये अटॅच करू शकता. म्हणजे जिथं याला म्हणतो आपण व्होल्ट मीटर. व्होल्ट मीटर की जे पोटेन्शियल डिफरन्स मेजर करण्यासाठी यूज केलं जातं. पोटेन्शियल डिफरन्स मेजर करण्यासाठी. हे अॅमीटर कशासाठी? करंट मेजर करण्यासाठी. अॅमीटर कशासाठी यूज करतात? करंट मेजर करण्यासाठी. लक्षात ठेवा. हे डिव्हाइसची नावं लक्षात ठेवा. तुम्हाला प्रॅक्टिकलला मे बी तुम्ही हँडल केलं असेल, अॅमीटर हँडल केलं असेल, व्होल्ट मीटर हँडल केलं असेल. क्लिअर. आता बघूया हे कसं सिरीज मध्ये. आता पॅरलल मध्ये काय होतं? पॅरलल मध्ये काय होतं? सिरीज मध्ये तुम्हाला काय सांगितलं? तुमचा 1 एम्पियर करंट तुम्ही कुठल्याही सेक्शनला मेजर करा, इथं चेक करा, इथं चेक करा, इथं चेक करा, ऑल ओव्हर ठिकाणी तुमचा करंट काय येईल? 1 एम्पियरच येईल. दॅट इज द इंटरेस्टिंग थिंग. आता पुढं जर तुम्ही पॅरलल मध्ये गेला, पॅरलल म्हणजे काय? जर तुमचे एक असं रेजिस्टन्स आहे, दुसरा त्याला एक पॅरलल आहे, आणि 2 हे पॅरलल आहेत. ओके. आणि हे एका बॅटरीशी कनेक्ट आहे, एका बॅटरीशी कनेक्ट आहे. क्लिअर. आता इथं करंट मात्र, आता इथं कुठल्याही केसला तुम्ही चेक करा, इथं असेल 1 एम्पियर करंट, इथं असेल 1 एम्पियर, इथं असेल 1 एम्पियर. ही इम्पॉर्टंट गोष्ट आहे लक्षात ठेवायसाठी की करंट चेंज होत नाही. करंट शुड बी द सेम ऍट ऑल अँड एव्हरी सेक्शन. आता इथं बघा, इथं समजा हे सेम, हे जे 2 रेजिस्टन्स आहेत ना, ते पहिल्यांदा सिरीज मध्ये होते, ते मी त्याला पॅरलल मध्ये घेतो. काय करतो? पॅरलल मध्ये घेतो. आता पहिला रेजिस्टन्स आहे R1, तो आहे 2 ओहम, आणि दुसरा आहे R2 इज द 4 ओहम. 4 ओहम. ओके. सेम बॅटरी आहे माझ्याकडे, 6 व्होल्ट बॅटरी. 6 व्होल्ट बॅटरी, सेम बॅटरी. ओके. आता मी काय करतोय? ह्याचा करंट फाइंड आउट करतो. ह्याचा करंट कसा फाइंड आउट करणार? V अपॉन इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स फॉर पॅरलल. आता याचा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स कसा काढायचा? 1 अपॉन RP इज इक्वल टू 1 अपॉन R1 प्लस 1 अपॉन R2. हा फॉर्म्युला कशासाठी आहे? इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स फॉर पॅरलल सर्किट. ओके. आता बघा इथं 1 अपॉन 2 प्लस 1 अपॉन 4. 1 अपॉन 2 प्लस 1 अपॉन 4. ओके. तर 2 अपॉन 4 प्लस 1 अपॉन 4. ओके. सो 3 अपॉन 4 हे झालं 1 अपॉन RP झालं. 1 अपॉन RP झालं. आता जेव्हा मी याचा रेसिप्रोकल घेईन, रेसिप्रोकल, त्यावेळी मला RP मिळेल 4 अपॉन 3. 4 अपॉन 3. आता ही व्हॅल्यू मॅक्सिमम किती असते? 4 अपॉन 3. ओके. RP. आता इथं बघा, I च्या ठिकाणी व्हॅल्यू ठेवतो मी. व्होल्टेज आहे माझं 6 डिवायडेड बाय 4 अपॉन 3. 4 अपॉन 3. ओके. तर किती होईल? 18 डिवायडेड बाय 4. I किती होईल माझं? 18 डिवायडेड बाय 4. 18 डिवायडेड बाय 4 ची व्हॅल्यू किती येते? 4.5 एम्पियर. 4.5 एम्पियर. करंट किती आला माझा? 4.5 एम्पियर. क्लिअर.
आता इथे बघितलं तुम्ही तर करंट इज 4.5 एम्पियर. 4.5 एम्पियर. इथे किती होता? इथे किती आलेला? 1 एम्पियर आलेला. इथे काय आला? 4.5 एम्पियर. म्हणजे पॅरलल मध्ये काय होतं? तुमचा करंट चेंज होतो. पॅरलल मध्ये तुमचा करंट चेंज होतो. क्लिअर? इथे काय होतं? तो सेम राहिला होता. इथे बघा इथे चेंज झाला. इथे 1 व्हॅल्यू होती, इथे 4.5. क्लिअर? म्हणजे काय? करंटची व्हॅल्यू सिरीज मध्ये आणि पॅरलल मध्ये चेंज होते. ही तुम्ही फॅक्ट लक्षात ठेवा. करंटची व्हॅल्यू चेंज होते सिरीज मध्ये आणि पॅरलल मध्ये. क्लिअर? हा. आता आपण न्यूमेरिकल्स बघूया. ही सुद्धा कॉन्सेप्ट आपल्याला कुठे यूज करावी लागते. हे ड्रॉ करणार आहे. काय गरज नाही याची, फक्त लक्षात ठेवा करंटची व्हॅल्यू चेंज होते. क्लिअर? ओके. आता आपण नेक्स्ट न्यूमेरिकल बघूया. नेक्स्ट न्यूमेरिकल बेस्ड ऑन किर्चॉफ्स लॉ. बेस्ड ऑन किर्चॉफ्स लॉ. सो अनसॉल्व्ड न्यूमेरिकल आहे 13 नंबर. लिहून घ्या ते. अनसॉल्व्ड न्यूमेरिकल 13 नंबर तुमच्या एक्सरसाइज मध्ये आहे बुक मध्ये. 13 अनसॉल्व्ड न्यूमेरिकल हे बघूया आपण. ओके. सो हियर सेट ऑफ 3 कॉइल्स. ओके. तर 3 कॉइल्सचा सेट आहे. सेट ऑफ 3 कॉइल्स हॅव्हिंग, त्याच्या व्हॅल्यू आहे रेझिस्टन्सच्या 3 कॉइलच्या. त्याची पहिली व्हॅल्यू आहे 10 ओहम, दुसरी आहे I2 म्हणतो आपण त्याला, म्हणून त्याला 12 ओहम, आणि तिसरी आहे थर्ड कॉइलची आहे 15 ओहम. ओके. 3 कॉइल्स आहेत म्हणजे 3 रेझिस्टन्स आहेत. पहिल्या कॉइलची व्हॅल्यू आहे 10 ओहम, दुसऱ्याची आहे 12 आणि तिसऱ्याची आहे 15. ओके. पुढे म्हटलंय दे आर कनेक्टेड इन पॅरलल. दे आर कनेक्टेड इन पॅरलल. हे 3 रेझिस्टन्स काय केले? पॅरलली कनेक्ट केले. म्हणजे बघा आता काय करतो मी, हे तिन्ही रेझिस्टन्स, पहिला रेझिस्टन्स R1, त्याला दुसरा पॅरलल आहे R2, त्याची व्हॅल्यू आहे 12, आणि तिसरा त्याला पॅरलल आहे 15. ओके. तर पहिला होता R1, त्याची व्हॅल्यू होती 10 ओहम, दुसरा R2 त्याची होती 12 ओहम, तिसरा हा R3 त्याची होती 15 ओहम. ओके. दे आर कनेक्टेड इन पॅरलल. समजते तुम्हाला? मिनिंग समजते त्याचं? दे आर कनेक्टेड इन पॅरलल. हे पॅरलल कनेक्शन मध्ये जोडले. दे आर कनेक्टेड पॅरलल. क्लिअर? पुढे काय म्हटलंय त्यांनी? This combination is connected in series with series combination of 3 coils. हे तिन्ही कॉइल्स आहेत काय, या परत पुढे सिरीज मध्ये जोडले. सेम कॉइल्स सिरीज मध्ये जोडले. म्हणजे काय, ह्याला ह्या पॅरलल कॉम्बिनेशनला परत सिरीज मध्ये 3 कॉइल्स आहेत. सेम कॉइल्स परत सिरीज मध्ये जोडतात. पुढे त्याची व्हॅल्यू आहे अगेन, आणि ह्याच व्हॅल्यू आहेत, ह्याच कॉइल्स आहेत पुढे सिरीज मध्ये जोडले. याची आहे 10 ओहम, याची आहे 12 ओहम, याची आहे 15 ओहम, याची आहे 15 ओहम. ओके. पुढे म्हटलंय कॅल्क्युलेट द टोटल रेझिस्टन्स अँड करंट थ्रू द सर्किट इफ बॅटरी इज 4.1 व्होल्ट इज यूज्ड फॉर अ ड्रॉइंग करंट. आता यासाठी जी बॅटरी आहे त्याची व्हॅल्यू आहे 4.1. त्याची व्हॅल्यू आहे 4.1. बॅटरी आहे 4.1 व्होल्ट कॅपॅसिटीची बॅटरी आहे. ओके. तर काय विचारले त्यांनी? टोटल रेझिस्टन्स आणि करंट विचार. टोटल रेझिस्टन्स आणि करंट विचार. समजलं तुम्हाला? मिनिंग समजलं? क्वेश्चनचं मिनिंग समजलं? परत एकदा वाचा तुमच्या लक्षात येईल. 3 कॉइल्स आहेत. दे आर
कनेक्टेड पॅरलली. ओके, आणि तोच सेट सिमिलरली सिरीज मध्ये पुढे कनेक्ट केला. तोच सेट सिमिलरली सिरीज मध्ये पुढे कनेक्ट केलाय आणि काय केलंय, याला एक बॅटरी कनेक्ट केली आहे. त्याची 4.1 व्होल्ट कॅपॅसिटी आहे पोटेन्शियल. तर त्याचा टोटल रेझिस्टन्स आणि करंट विचारलं. रेझिस्टन्स आणि करंट विचारलं. क्लिअर. आता आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यांदा रेझिस्टन्स फाइंड आउट करायचं. रेझिस्टन्स फाइंड आउट करायचं. आता रेझिस्टन्स फाइंड आउट करायचं असेल तर पहिल्यांदा आपण हे पहिलं स्ट्रक्चर बघूया. त्याचा पहिल्यांदा इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स काढूया. इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स फॉर पॅरलल. ओके, इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स फॉर पॅरलल एवढ्याच काढून घेऊया आपण. क्लिअर. हे R1 R2 राहू दे, फक्त व्हॅल्यूज घ्या. R1 R2 भरपूर रेझिस्टन्स आहेत त्यामुळे व्हॅल्यू आपल्याला करायला लागते. फक्त व्हॅल्यूज घेऊन ठेवा रेझिस्टन्स. पहिल्या हे जे काय पॅरलल स्ट्रक्चर आहे त्याचं आपल्याला इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स काढतोय. आता कसा काढायचा इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स, 1/RP इज इक्वल टू 1 किती व्हॅल्यू आहे बघा, 1/10 प्लस 1/12 प्लस 1/15. 1/15. ओके, ह्याला मी 6 न मल्टिप्लाय करतो, ह्याला 5 न करतो आणि ह्याला 4 न करतो. न्यूमरेटर ठेवून. ओके, सो 6 प्लस 5 प्लस 4 डिवाइडेड बाय 60. दिस इज 1/R. ओके, हे किती होतं बघा, 15 डिवाइडेड बाय 60. 1/RP. So RP will be the reciprocal ज्यावेळी घेतो आपण तर 60 divided by 50. Okay, so RP will be 4 ohm. मतलब इक्विवेलेंट रेजिस्टेंस काय होगा ना 4 ohm. समजलं. लक्षात आलं काय केलंय, 4 ohm आला याचा रेजिस्टन्स. झालं. ते बघा, हे हा टोटल इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स किती आला माझा, 4 ओम आहे. ओके, आता काय करूया, हे टोटल जे पॅरलल आहे स्ट्रक्चर त्याला रिप्लेस करूया 4 ओम. ओके, मी आता काय करतो, ही फिगर आहे ती मॉडिफाईड करतो. फिगर आहे ती काय करतो, मॉडिफाईड करतो. म्हणजे कशी काढतो बघा मॉडिफाईड, हे थोडंसं वरचा पोर्शन हे करतो मी. हे बघा, त्याच्याऐवजी काय येणार, 4 ओहम हा रेजिस्टन्स मी तिथे टाकणार आहे. ओके, म्हणजे पहिल्याला बघायचं 4 ओहम. 4 ओहम ह्याच्याऐवजी मी काय घेतला, 4 ओहम घेतला. तर ह्याची इक्विव्हॅलंट व्हॅल्यू 4 ओहम. त्याच्या पुढचा काय आहे 10 ओहम. त्याच्या पुढचा आहे 12 ओहम. त्याच्या पुढचा आहे 15 ओहम. आता हे काय केले मी, कनेक्ट केले परत बॅटरीला. त्याची व्हॅल्यू आहे 4.1. 4.1. क्लिअर. आता काय करतो बघा, माझ्याकडे 4 रेजिस्टन्स आहेत, R1 R2 R3 R4. आता ह्याचा इक्विव्हॅलंट घेतो, ह्याचा इक्विव्हॅलंट घेतो. ओके, आता ह्याचा इक्विव्हॅलंट घेताना काय करणार मी, सो R इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स फॉर सिरीज इज इक्वल टू 4 plus 10 plus 12 plus 15. याची व्हॅल्यू किती येईल बघा, किती येईल, 41 येईल. ओके, सो हा येईल माझा RS 41 ओहम. 41 ओहम. ओके, आता मी काय करतो, ह्या फिगरला परत मॉडिफाईड करतो. या 4च्या ठिकाणी एक रेजिस्टन्स येईल माझा 41 ओहम. 4ला रिप्लेस करतो एका इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स न 41 ओहम. ओके, सो अगेन आय विल मॉडिफाय. माझ्या एकच उरला 41 ओहम आणि हा तो बॅटरीशी कनेक्ट आहे. ओके, आणि बॅटरीची व्होल्ट कॅपॅसिटी आहे 4.1 व्होल्ट. बॅटरीची कॅपॅसिटी किती आहे, 4.1 व्होल्ट. क्लिअर.
आता मला करंट काढायचं आहे, करंट. आता फायनल आन्सर. आता मला काय काय मिळालं बघा, हा मला इक्विव्हॅलेंट, हे पहिलं आन्सर मिळालं, इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स मिळाला. पहिला आन्सर मिळाला. काय मिळाला? इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स. आता मी काय करतो, करंट काढतो. करंट काढताना माझ्या आता सिंपल आहे, I इज इक्वल टू V/R. व्ही किती आहे म्हणून 4.1 आहे आणि रेझिस्टन्स किती आलाय 41. I इज इक्वल टू, तर ही व्हॅल्यू किती आहे बघा माझी 0.1 एम्पियर. म्हणजे या पूर्ण सर्किट मधून किती करंट फ्लो होईल 0.1 एम्पियर. काय काय केलं लक्षात आलं? पहिल्यांदा हे होल स्ट्रक्चर आहे पॅरलल, त्याला इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स 4 ओम मध्ये कन्वर्ट केलं. ओके, मग मला एक सिरीज सर्किट मिळालं. त्या सिरीज सर्किटला एका कॉमन इक्विव्हॅलेंट मध्ये घेतलं 41 ओम मध्ये. ओके, आणि त्याचा करंट फाइंड आउट केला. मला काय काय विचारलंय, हा इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स आणि करंट ह्या दोन आन्सर विचारले एक्झाम. समजलं? दिस इज द फर्स्ट एक्झाम्पल. अशा टाईपचे एक्झाम्पल, हे सिंपल एक्झाम्पल आहे. आता हे पुढचं घेऊया. हे काही इतकं टफ नाहीये. इरेज करू. सो नेक्स्ट एक्झाम्पल, इथे किरचॉफ लॉ यूज करावा लागला नाही आपल्याला, पण नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये लागला. फाइंड आउट करंट थ्रू रेजिस्टर. फाइंड आउट current through the resistor. Find out current through resistor. त्याच्यामधलं एक फिगर आहे माझ्याकडं. एक पहिला रेजिस्टर आहे, सो व्हॅल्यू विल बी 10 ओहम. ओके, एक त्याला एक पॅरलली दुसरा रेजिस्टर कनेक्टेड आहे, त्याची व्हॅल्यू आहे 5 ओहम. त्याची व्हॅल्यू आहे 5 ओहम. आणि हे दोन एका बॅटरीशी कनेक्ट आहेत. ओके, दिस इज द निगेटिव्ह टर्मिनल, दिस इज द पॉझिटिव्ह टर्मिनल, and voltage of the battery is 10 volt. 10 volt. ओके, फिगर काढून घ्या. हे बघा, ही फिगर अशी असू शकते, एक्झाम मध्ये अशी येऊ शकते. पण क्लिअर? हे फक्त काढण्याच्या मेथड्स वेगळ्या आहेत. एक कॉमन टर्मिनल हे फक्त वेगळे टर्मिनल ठेवले, बट अशी फिगर असू शकते, अशी किंवा अशी. ओके, ह्या असू शकतो तुमचा 10 ओहम, हा असू शकतो तुमचा 5 ओहम, आणि इथं बॅटरी मायनस प्लस, व्होल्टेज इज 10 वोल्ट. ओके, अशी असू शकते फिगर. समजून घ्या. हा म्हणजे हे असे का देतात, आपल्याला लूप कन्सिडर करायला बरं पडतं त्या फिगरमध्ये, त्यामुळे एक्झाम मध्ये आपल्याला अशी फिगर जाते. ओके, जर अशी आली तर अशी कन्वर्ट करून घ्या. लूप मध्ये आपल्याला म्हणजे लूप कशी कन्सिडर करायची आता तुमच्या लक्षात येईल. लूप कन्सिडर करायला बरं पडतं, म्हणून ही अशी फिगर अशी कन्वर्ट करून घ्या, सोपं पडतं. क्लिअर? ओके, सो लेट स्टार्ट. आता पहिल्यांदा काय करायचं, अशी फिगर आली, करंट फाइंड आउट करायचं आहे. हा आपल्याला डायरेक्ट फॉर्म्युलानं फाइंड आउट होत नाही. आपला V इज इक्वल टू I/R. आता कसं आहे बघा, हे दोन पॅरलल मध्ये आहेत. ओके, पण काही वेळा काय होतं, ह्या आडव्या कंडक्टर, उभ्या कंडक्टर वरती सुद्धा रेजिस्टन्स असतो. असू शकतो. ओके, मग काय करायचं, पहिल्यांदा करंटची डिरेक्शन फाइंड आउट करायची, म्हणजे कन्सिडर करायचं. तुम्ही अशी घेऊ शकता किंवा अशी घेऊ शकता. ओके, तुमची चॉईस आहे. तुम्ही अशी घ्या, इथून करंट फ्लो होतं असंही दाखवा किंवा असाही दाखवा, तुमची चॉईस आहे. क्लिअर? जनरली असाच दाखवा. प्रॅक्टिस आपण अशी करू. ठीक आहे, आता मी काय करतो, ह्या जंक्शनला ए म्हणतो. ए. ओके, त्यानंतर सॉरी इथं ए म्हणूया, बी, सी, त्यानंतर डी, आणि याला ई म्हणतो, आणि याला एफ. ओके,
आता पहिला जो लॉ आहे किरचॉफचा लॉ तो काय सांगतो, जंक्शन रूल आहे. जंक्शन जिथे जिथे जंक्शन आहे तिथे तो अप्लाय करावा. ओके, जंक्शन लॉ म्हणतो आपण त्याला. आणि दुसरा आहे तो पोटेन्शियल ड्रॉप आणि गेन मार्क्स, डेल्टा व्ही इज इक्वल टू 0. हे दोन्ही रूल इथे अप्लाय करावे. आता मी काय करतो, करंटची डिरेक्शन ठरवतो. आता करंटची डिरेक्शन अशी चालली मी असं कन्सिडर करतो, समजून घ्या व्यवस्थित. हे त्यातल्या त्यात बेसिक एक्झाम्पल आहे. ओके, इथं समजा I1 करंट आहे पास होणार आहे. I1 करंट पास होणार आहे या बॅटरी मधून, समजतंय. इथं आल्यानंतर इथे जंक्शन आहे बघा, जंक्शन आहे. या जंक्शन मधून दोन रस्ते गेले, एक इकडे गेला एक इकडे गेला. ओके, जंक्शन. आता I आहे ना तो स्प्लिट होणार आहे, थोडा करंट इकडे जाईल थोडा करंट इकडे जाईल. ओके, जो स्प्लिट होणारा करंट आहे, इकडे येणारा करंट आहे तो मी I2 आहे असं कन्सिडर करतो. काय करतो, I2 आहे असं कन्सिडर करतो. आणि इकडे जाणारा करंट आहे तो I3 आहे असं कन्सिडर करतो. समजते. I1 इकडे I2 आला, इकडे I3 आला. मेन करंट कुठली व्हॅल्यू होती, I1. ओके, पुढची व्हॅल्यू इकडे I2 गेला, इकडं I3 आला. आता हे इकडं I3 येणार आहे असा आणि इकडून I2 जाणार आहे. हे बघा, इकडे येणार आहे I2 इकडून असा, इकडून फिरून येणार आहे I3. ओके, हे दोन्ही मिळून कुठे येणार आहे, इथे येणार आहे. आणि इथं I2 प्लस I3 होणार आहे, इथं होणार आहे. आणि ती व्हॅल्यू कशाची आहे, I1 ची आहे का नाही, ती व्हॅल्यू आहे I1 ची. समजते. म्हणजे हा करंट आहे ना तो I1 तो फक्त स्प्लिट होणार आहे I3 आणि I2 जंक्शन मध्ये. क्लिअर. हा, आता बघूया आपण. आता आपण काय केलं, करंटची डिरेक्शन स्पेसिफाय केली आणि लूप ठरवले. ओके, आता पहिला लूप घेतो मी, ABCD हा पहिला लूप घेतो. ओके, इन लूप 1 कुठला लूप आहे 1 माझा, A B, बघा A इथून B C D आणि A B C D आणि ओके, A B C D आणि A. ठीक आहे. बघा A B, कलर चॉक मध्ये दाखवतो. बघा A B C आणि D असा लूप मी घेतो. ओके, समजतंय. आता मला काय करायचंय, 1 बाय 1 ट्रॅक करत जायचं. A to B बघा, A to B, A to B. व्हॅल्यू कुठली आहे, V ची व्हॅल्यू आहे, ओनली V आहे. इथं I आपण घेत नाही. ओके, सॉरी R नाही आहे, R नाही आहे, ओनली V ची व्हॅल्यू आहे. आता V ची व्हॅल्यू कुठली घेणार तुम्ही, पॉझिटिव्ह घेणार का निगेटिव्ह, कसं ठरवणार. करंट फ्लो कसा होता बघा, असा फ्लो आला. म्हणजे स्टार्टिंगला कुठलं टर्मिनल येतं, निगेटिव्ह प्लेट येते. म्हणजे काय व्हॅल्यू घ्यायची, पॉझिटिव्ह घ्यायची. म्हणून मी घेतो +10. पहिली व्हॅल्यू घेतो +10. मी कशात बघितलं, A to B. ओके, B to C मध्ये काय आहे का, मध्ये काय डिव्हाइस किंवा काय नाही, त्यामध्ये सोडून द्यायचं B to C. आता तुम्ही C to D मध्ये, C to D मध्ये आता करंटचा फ्लो कसा आहे बघा, ह्याच डिरेक्शन. आणि मी कॅल्क्युलेट कसं करतोय, याच डिरेक्शन लागतो. म्हणजे ज्यावेळी करंट रेझिस्टन्स मध्ये एंटर करत असेल तर व्हॅल्यू विल बी -I into R. -I into R काल सांगितले मी तुम्हाला, मगाशी पण सांगितले -I into R. इथं बघा मायनस व्हॅल्यू कुठली आहे, I2 आहे. करंट कुठला आहे, I2 आहे. आणि R काय आहे, 5 आहे. म्हणजे येणार इथं -5 into I2 येणार, -5 into I2. इथं झालं, इथला कारण इथं करंट कुठला होता मॅडम, I2 होता बघा. करंट कुठला होता, I2 होता. इथं I1 होता. इथं I2 करंट आहे, स्प्लिट झालाय. इथं पण I1 व्हॅल्यू घ्यायला चुकेल, कारण तो स्प्लिट झाला. इकडे I2 आला, इकडे I3 गेला. क्लिअर. आता बघा हे झालं C to D झालं. आता D to A बघा, D to A काय आहे का, D to A नाहीये. आणि याच्या पुढे आपण ऑलरेडी फाइंड आउट केलं. आणि आपलं काय सांगतो, रूल काय सांगतो, डेल्टा V इज इक्वल टू 0 असतो. म्हणजे दिस ओव्हरऑल व्हॅल्यू फॉर दिस लूप विल बी 0. समजलं. आता बघा, तर थोडंसं मॉडिफाईड करतो. 10 - 5 I2.
दिस इज 0, दिस इज इक्वल टू 0. हा, आता काय करतो, 10 इज इक्वल टू 5i2. i2 विल बी 2 एम्पियर. पहिली व्हॅल्यू मिळाली मला, कुठली मिळाली, i2 ची व्हॅल्यू. i2 ची व्हॅल्यू किती मिळाली, 2 एम्पियर मिळाली. क्लिअर. हा पहिला लूप झाला. आता दुसरा लूप घेऊया. आता दुसरा लूप कुठला घ्यायचा आपल्याला, ए बी ई एफ. हा बघ, आता हा झाला, हा विषय मिळाला. हा एवढा लूप घेतला मी. आता ए बी ई एफ हा लूप. क्लिअर. म्हणजे आता मी चॉक मध्ये दाखवतो तुम्हाला. हे बघा, ए पासून आलो, बी डायरेक्ट ई आणि एफ. ओके. आता बघूया. इन नेक्स्ट लूप, लूप नंबर 2, इन लूप नंबर 2, इन लूप 2 काय कुठला लूप आहे माझा, ए बी सी ई एफ आणि परत ए. ओके, परत ए. क्लिअर. आता बघा अगेन ए टू बी. आता तो इथून इथं आलोय, इथून इथं चाललोय, इथून इथं चाललोय. क्लिअर. आता ए टू बी काय बघा, 10 व्हॅल्यू आहे आणि कुठल्या डायरेक्शनला एंटर करते, निगेटिव्ह टर्मिनलला एंटर करते. यांची किती व्हॅल्यू घेणार मी, +10. +10. आता ह्याच्यामध्ये कुठं डिव्हाइस आहे का, नाही, विसरून जा. आता ई टू एफ आहे, ई टू एफ. आता करंटची डायरेक्शन कुठे आहे बघा, ह्याच डायरेक्शनला आहे. मी कॅल्क्युलेशन सुद्धा ह्याच डायरेक्शनला करतो. ई टू एफ जातो कॅल्क्युलेशन करत. आणि करंटची डायरेक्शन पण रेझिस्टन्सच्या आत मध्ये आहे. ओके. आणि ही व्हॅल्यू किती आहे, 10 आहे. आर ची व्हॅल्यू किती आहे, 10 आहे. करंट कुठला आहे बघा तुमचा, करंट I3 आहे. I3 लक्षात घ्या, करंट I3 आहे का, करंट कुठला आहे, I3. तर मायनस 10 इंटू I3, -10 इंटू I3. ओके. हा विषय संपला. आता एफ टू ए या, एफ टू ए कुठं काय आहे का, कुठला डिव्हाइस वगैरे नाही आहे, त्यामुळं निग्लेक्टेड. ओके. अगेन ही व्हॅल्यू आपण ऑलरेडी फाइंड आउट केली, ही व्हॅल्यू ऑलरेडी फाइंड आउट केली आहे. तर दिस व्हॅल्यू ऍज पर किर्चॉफ्स लॉ, डेल्टा व्ही इज इक्वल टू 0, दॅट मीन्स दिस व्हॅल्यू ऑल्सो इज इक्वल टू 0. ओके. सो व्हॅल्यू 10 minus 10 I3 is equal to 0. So 10 is equal to 10 I3. I3 is equal to 1. मला कुठल्या कुठल्या व्हॅल्यू मिळाल्या, I2 आणि I3 मिळाल्या. म्हणजे कुठल्या कुठल्या मिळाल्या, इथे चॉकनं लिहितो बघा, कलर चॉकनं. मला I2 ची व्हॅल्यू मिळाली, ही व्हॅल्यू मिळाली मला. कुठली मिळाली, I2 ची व्हॅल्यू 2 एम्पियर मिळाली. एक्झामला विचारतात क्वेश्चन आहे, म्हणजे बोर्ड एक्झामला सुद्धा. ही व्हॅल्यू I2 ची मिळाली आहे 2 एम्पियर. आणि I3 ची व्हॅल्यू किती मिळाली मला, I3 कुठे गेला, इथे आहे बघा, हा मिळाला मला 1 एम्पियर. पण मला अजून एक व्हॅल्यू काढायची आहे, I1 ची व्हॅल्यू काढायची आहे, I1 ची. पण मला सांगा I1 काय आहे रे, I1 काय, I1 स्प्लिट झाला I2 आणि I3 मध्ये. म्हणजे I1 इज इक्वल टू I2 प्लस I3 आहे ना, तो शिफ्ट झाला, लिफ्ट म्हणजे स्प्लिट झाला. ओके. तुम्हाला I1 ची व्हॅल्यू कशी मिळेल, I1 इज इक्वल टू I2 ची व्हॅल्यू आहे 2 प्लस 1, 1 झाले ना. सो I1 इज इक्वल टू 3 एम्पियर. 3 एम्पियर मला तिसरा आन्सर मिळाला. तिन्ही करंट मिळाले. ओके. सो I1 इज इक्वल टू 3 एम्पियर. I1 इज इक्वल टू 3. क्लिअर. लिहून घेतलं. पुढचा सम बघूया आपण. ओके. सो नेक्स्ट क्यूबिकल. झालं ना सगळं, इरेज करू. सेम हेडिंग ला फाइंड आउट करंट ऑफ ईच रेजिस्टर. ओके. आपल्याकडे सर्किट आहे इथं आहे फर्स्ट रेजिस्टर, दिस इज सेकंड रेजिस्टर. ओके. दिस इज थर्ड रेजिस्टर. Here there is one battery.
Okay. Similarly, on opposite side there is another battery. This is negative, this is positive. This is negative, this is positive. And there are two resistance on the another side. On the another side. So values of resistance is 2 ohm, then 4 ohm, then 1 ohm, then 3 ohm, then 5 ohm, like this. So values of batteries are 12 volt. So this is 24 volt. This is 24 volt. Okay. Find out current for each resistance. झाली? फिगर झाली? आता काय सांगितलंय? फर्स्ट रूल लूप कन्सिडर करायचे. देर आर टू लूप्स, वन लूप अँड लूप सेकंड. ओके. तर मी लूपला नाव देतोय ए, बी, सी अँड डी. ओके. आणि हा आहे ई आणि हा एफ. माझे दोन लूप तयार झाले म्हणून ए बी सी डी ए आणि ए डी ई एफ किंवा ए ई व्हॉट एव्हर. ओके. आता करंट डिरेक्शन तुम्हाला काय सांगितलंय? जनरली तुम्ही कशी घेऊ शकता, अशी घेऊ शकता किंवा अशी घेऊ शकता. जनरली अशीच घ्या. ओके. आपला एक पॅटर्न ठरवा, नाहीतर एक्झाम मध्ये कन्फ्युजन होतं. तुम्ही जर प्रॅक्टिस ह्या अशी डिरेक्शन घेतली अशी, तर तशीच घ्या क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज पण घेऊ शकता. पण एक्झाम मध्ये कन्फ्युजन नको. तुम्ही जसं प्रॅक्टिस करता तीच स्टाईल ठेवा. ओके. आता बघा इथं माझं बॅटरी आहे 24 वोल्ट. हा माझा निगेटिव्ह टर्मिनल, हा आहे पॉझिटिव्ह टर्मिनल. ओके. तर मी फर्स्ट लूप कन्सिडर करतोय. फर्स्ट लूप किंवा लूप 1 म्हणतो. लूप 1 कुठला लूप आहे? ए बी सी डी अँड ए. पहिला लूप होतो. ओके. सो करंट start drawing from this point. Okay. So you can say this current will be I1. This current will be I1. Okay. This current will be I1. आता हा करंट तुम्हाला सांगितले मी. करंट प्रत्येक ठिकाणी काय असतो बाळांनो? सेमच असतो. जोपर्यंत ट्रान्झिशन अँटी जंक्शन येत नाही तोपर्यंत. ओके. जंक्शन आल्यानंतर मात्र तो स्प्लिट होतो किरचॉफ लॉ प्रमाणे. ओके. तर जंक्शन आलं इथं पहिलं जंक्शन आलंय. आता हा इथं स्प्लिट होईल. आता समजा आपण इकडं I2 झाला, जो स्प्लिट झालेली व्हॅल्यू आहे ती, आणि इकडं झाली I3 व्हॅल्यू. ओके. आता समजून घ्या इथून पुढं जो करंट फ्लो होणार आहे इथपर्यंत तो I2 होणार आहे. काय होणार आहे? I2 होणार आहे. आणि इकडं जो स्प्लिट इकडे येणार आहे तो I3 येणार आहे. बट अनेक रूल आहे. पण ज्यावेळी तुम्हाला मी नोट दिली होती, ज्यावेळी पॉझिटिव्ह टर्मिनल पासून करंट निगेटिव्ह टर्मिनल येतो तो I1च असतो. लक्षात घ्या. काय असतो? I1 असतो. भले इथं I3 असेल, पण ज्यावेळी इथे येणार आहे ना इथं, ती व्हॅल्यू I1 असते. ती व्हॅल्यू I1 असते. आता मी काय करतोय? पहिला लूप घेतला ए बी सी डी. ओके. आता स्टार्ट करूया कॅल्क्युलेशन ए टू बी. ओके. ए टू बी काय आहे माझं बाळांनो? पहिला आहे 24 वोल्ट आहे. प्लस येईल का मायनस? प्लस येईल, आणि निगेटिव्ह टर्मिनलला एंटर होतो. कारण स्टार्टिंगला तुमचं निगेटिव्ह टर्मिनल. ओके. सो पहिली व्हॅल्यू येईल प्लस 24. सो पहिली व्हॅल्यू विल बी प्लस 24. क्लिअर? नेक्स्ट तुम्ही इथे या. बी टू सी काय होते बघा. करंट कुठला आहे? I1 आहे. व्हॅल्यू रेजिस्टन्सची व्हॅल्यू काय? 2 आहे. म्हणजे आणि कुठलं डिरेक्शन कुठं आहे? त्याच डिरेक्शनला आहे. करंट याच डिरेक्शनला आहे, पण कॅल्क्युलेशन पण याच डिरेक्शनला होते. दॅट मीन्स मायनस मायनस 2 into I1. 2 into I1. आता इथं येतो मी C to D. C to D. ओके. C to D येताना करंट कसा ह्याच डिरेक्शनला फ्लो होतोय, कॅल्क्युलेशन त्याच डिरेक्शनला आपण करतोय. त्यामुळे व्हॅल्यू काय येईल? मायनस 4 into अगेन I1. 4 into I1. ओके.
आता येतो मी डी टू ए, ओके. डी टू ए व्हॅल्यू किती आहे बाळांनो? 3 आहे. करंटचं डिरेक्शन बघा, त्याच डिरेक्शनला आहे. रेजिस्टन्स मध्ये एंटर करते आपण याच डिरेक्शनला येतो, म्हणजे 3 into I3 minus 3 into I3, and as per Kirchhoff's law, total voltage drop 0. That means all value will be 0. All value will be 0. Okay. So मी तो थोडंसं मॉडिफाईड करतो याला. 24 minus 2I1 minus 4I1 minus 3I3 is equal to 0. Is equal to 0. Okay. So H value किती येईल बघा? minus 6I1 होईल. 24 minus 6I1 minus 3I3 is equal to 0. Is equal to 0. ओके. याला मी म्हणतो इक्वेशन देऊया, इक्वेशन 1. आणखीन एक सांगतो तुम्हाला, आणखीन एक, हा लूप लिहायच्या आधी काय लिहायचं सांगतो तुम्हाला. ओके. माझी व्हॅल्यू, मेन करंटची व्हॅल्यू काय होती? I1 होती. एकदा लक्ष द्या, मेन करंटची व्हॅल्यू काय होती? I1 होती. ती डिस्ट्रीब्यूट झाली I2 आणि I3 मध्ये. ओके. तर या लूपच्या आधी लिहायचं I1 नथिंग बट I2 प्लस I3. ओके. I2 प्लस I3 त्याच्यावरती लिहून ठेवायचं. हा झाला माझा फर्स्ट लूप. आता आपण येऊया सेकंड लूप मध्ये. आता सेकंड लूप घेताना कुठला घ्यायचा बघा, ई ए डी सी आणि एफ. हा टोटल ओव्हरऑल लूप घेऊया, हा ओव्हरऑल लूप. ओके. हा लूप 2 म्हणा, लूप 2 ई ए डी एफ आणि ई ए डी किंवा ई डायरेक्टली ए डी एफ आणि ओके. हा लूप. ओके. आता त्याचा करंट फ्लो बघा बाळांनो, करंट फ्लो. हा इथे बघा, इथं I2 येतोय, I2 इथे येतोय तुमचा I2. क्लिअर. हा तुमच्या इथं काय येणार, हा व्हॅल्यू असणार तुमची I2 असणार. ही व्हॅल्यू असणार आहे तुमची I2, ही व्हॅल्यू असणार आहे I2. इथं I2 आलाय ना, I2. ओके. आणि करंट ह्या परत इकडे ह्या डिरेक्शनला जाईल तुमचा I2, कारण आपण हा लूप बघतोय आता, हा लूप बघतोय. ओके. A टू D चालू, ई ए डी. ओके. आता 1 by 1 बघूया. आता पहिल्यांदा E टू A बघा. E टू A काय बघा, 12 आहे. काय लिहितं? +12. ओके. त्यानंतर A टू D. आता आपण बघा चाललोय कसं, A टू D चाललोय आणि करंटचा डिरेक्शन कसा आहे? करंटचा डिरेक्शन उलटा आहे बघा, वरून आलाय करंट. समजते? मगाशी आपण काय करत होतो, इकडून जात होतो, करंटची डिरेक्शन पण असायची, पण करंटची डिरेक्शन उलटी आहे या साईडला. मग इथं काय घ्यायला लागेल? प्लस घ्यायला लागेल. समजते साइन कन्व्हेन्शन? इथं काय करत होतो, करंटची डिरेक्शन पण हीच होती आणि कॅल्क्युलेशन पण ह्या डिरेक्शन करायचं. आपण आता कॅल्क्युलेशन ह्या डिरेक्शन करतोय आणि करंटची व्हॅल्यू ह्या डिरेक्शन. मग व्हॅल्यू काय येईल तुमची? प्लस, पॉझिटिव्ह. ओके. सो पॉझिटिव्ह करंट आहे I3, म्हणजे 3 into I3. ओके. 3 into I3. हा आपला विषय. आता D to F आहे, D to F. आता करंटची डिरेक्शन हीच आहे बघा, करंटची डिरेक्शन हीच आहे आणि अरे आपण कॅल्क्युलेट पण या डिरेक्शनला करतोय, त्यामुळे मायनस येईल. मायनस 1 into I2. मायनस 1 into I2. आता F to E. आता हे F to E. ओके. F to E येताना बघा काय होईल, व्हॅल्यू आपली कुठली आहे? I2 आहे. I2 व्हॅल्यू, करंट कुठला फ्लो होतो इथं, त्या कंडक्टर मध्ये I2 करंट फ्लो होतो, म्हणजे मायनस 5 into I2.
minus 5u into I2. All value will be 0. Okay, equation modified करतो मी. 12 plus 3i3 minus I2 minus 5u I2 is equal to 0. Minus 5u I2 is equal to 0. Okay, इथे किती होईल? 12 plus 3i3 minus 6i2 is equal to 0. Minus 6i2 is equal to 0. ओके, आता यावरून आपल्याला काय काय मिळालं बघा. हे मला पहिलं इक्वेशन आहे माझ्याकडे, हे पहिलं इक्वेशन माझ्याकडे तयार झालं. ओके, त्यानंतर मला एक दुसरं रिलेशन मिळालं, हे रिलेशन. मला तिसरं रिलेशन मिळालं, हे रिलेशन. ओके, आता मी काय करतो, ह्याला इक्वेशन नंबर 1 म्हणतो, ह्याला 2 म्हणतो आणि ह्याला 3 म्हणतो. 3 रिलेशन मला मिळाले. ओके, आता बघा आपल्याला काढायचं काय, I1 I2 I3 च्या व्हॅल्यू काढायचं. हे सगळं कशासाठी करतोय आपण, आपल्याला करंट फाइंड आउट करायचं. करंट फाइंड आउट करण्यासाठी आता तुम्ही हे इक्वेशन बघा, हे दोन तुम्हाला सायमल्टेनियस इक्वेशन मिळाले. लिनियर सायमल्टेनियस इक्वेशन, लिनियर इक्वेशन ज्याची पॉवर 1 असते. ओके, ते इक्वेशन मिळाले. त्यावरून तुम्ही आता तुमच्या स्कूल डेज मध्ये मॅथ्सला सॉल्व्ह केले. 2x + 3y = 4, 2x - 3y = 4, अशा टाइपचे इक्वेशन सॉल्व्ह केले आणि x y ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. ओके, तर त्या टाइपचे इक्वेशन्स आहेत, मला 2 मिळाले. त्याचा यूज करून I1 I2 I3 व्हॅल्यू फाइंड आउट करायची. क्लियर? ओके, आता इथं बघा, इथं I1 आहे, इथं I1 नाही आहे. ओके, इथं I3 आहे, इथं I3 आहे. ओके, म्हणजे आता हे इथल्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या वेगवेगळ्या आहेत, इथल्या व्हॅल्यूज आहेत त्या वेगवेगळ्या, त्या सेम पाहिजेत ना. इथं I1 असेल तर इथं पण I1 पाहिजे, इथं I2 असेल तर इथं I2 पाहिजे, इथं I3 असेल तर इथं I3 पाहिजे. मग तुम्ही ऍड सबस्ट्रॅक्ट करू शकताय, बरोबर, तुम्ही लिनियर इक्वेशनला. पण इथं I1 आहे, इथं I1 नाही आहे. मग या I1 ला चेंज करायचं, I1 ला चेंज करायचं. कसं चेंज करायचं, तर I1 इज इक्वल टू, हे माझे एक रिलेशन आहे बघा, I1 इज इक्वल टू I2 + I3, हे रिलेशन आहे. ही I1 ची व्हॅल्यू इथं पुट करायची, समजतंय? ही I1 ची व्हॅल्यू इथं पुट करायची. मग मला एक इक्वेशन मिळेल, ते आणि हे इक्वेशन जेव्हा मी सॉल्व्ह करेन त्यावेळी मला तिन्ही व्हॅल्यूज मिळून जाईल. क्लिअर? आता मी काय करतो, पुट व्हॅल्यू ऑफ I1 इन इक्वेशन नंबर 2, इन इक्वेशन नंबर 2 असं म्हणतो. ओके, सो या डायरेक्शन, आता इथे या थोडं या साईडला. सो पुट value of I1 in equation 2, ओके. मी इक्वेशन 2 ऍज इट इज लिहून घेतो इथं. 24 - 6I1 - 3I3 is equal to 0. ओके, सो I1 ची व्हॅल्यू इथं आहे माझ्या I1 + I2. सो 24 - 6I1 I2 + I3 - 3I3 is equal to 0. ओके, त्या 6 ने मल्टिप्लाय करतो ब्रॅकेट मध्ये. सो स्टेप विल बी -6I2 - 6I3 - 3I3 is equal to 0. Okay, so equation will be 24 - 6I2 - 9I3 is equal to 0. Okay, आता मला बघा इथं ह्या 2 इक्वेशन्स मिळाले. ओके, आता मी काय करतो, या 2 इक्वेशन्स ऍडजस्ट करून एका खाली एक लिहितो. ओके, हे इक्वेशन आणि ते नवीन मिळालेले इक्वेशन. आता नवीन कुठलं इक्वेशन मिळाले मला, हे इक्वेशन मिळाले, हे नवीन इक्वेशन मिळाले. हे 2 इक्वेशन मी साइड बाय साइड लिहितो. ओके, आता काय करतो बघा, हे इक्वेशन लिहितो, मायनस सिक्वेन्स लिहितो, -6I2
minus 9i3 plus 24 is equal to 0. ओके, आता इथं पण तसंच करूया. minus 6i2 plus 3i3 plus 3i3 plus 12 is equal to 0. ओके, आता मी काय करतो, सबस्ट्रॅक्शन करतो. सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर काय होईल, या खालच्या साईन सगळ्या चेंज होतील. खालच्या साईन सगळ्या चेंज होतील. त्या साईन चेंज झाल्यानंतर हे ऑटोमॅटिकली कॅन्सल होऊन जाईल. ऑटोमॅटिकली कॅन्सल होऊन जाईल. तर मला मिळेल इथं बघा 12i3 प्लस हे किती होईल 36 इज इक्वल टू 0. 36 इज इक्वल टू 0. ओके, सो minus 12i3 is equal to 36 equal to 0. तर i3 काय येईल, i3 is equal to 36 divided by 12 येईल. So i3 will be 3 ampere. i3 will be 3 ampere. समजलं, i3 will be 3 ampere. आता ही व्हॅल्यू आहे ना, i3 ची व्हॅल्यू आहे, कुठल्याही एका इक्वेशन मध्ये टाका, तुम्हाला i2 मिळून जाईल. ही i3 ची व्हॅल्यू आहे ना, कुठल्याही एका इक्वेशन मध्ये टाकून द्या, तुम्हाला काय मिळेल, i2 मिळेल. आणि एकदा i2 मिळालं की i1 पण मिळेल. असे सम असतात बघ बोर्डला. ओके, आता मला मिळाली i3 ची व्हॅल्यू. हे मी इरेज करतोय, हा वरचा पोर्शन. हे झाले ना सगळं, ही साईड हा वरचा पोर्शन इरेज करतो आता. ओके, सो i3 विल बी 3 एम्पियर. मी आता एक इक्वेशन सिलेक्ट करतो कुठलेही. आता मी वरचे इक्वेशन सिलेक्ट करतो. minus 6i1 minus 9i3 plus 24 is equal to 0. i3 ची व्हॅल्यू आली म्हणजे 3 एम्पियर. ओके, तो इथे i3 ची व्हॅल्यू पुट करतो. 6i1 minus 9 into 3 plus 24 is equal to 0. Okay, so minus 6i1 minus 36 plus 24 is equal to 0. Okay, so as a subtraction किती येईल बघा, minus 6i1 minus okay is equal to 0. Okay, so minus 6i1 is equal to 12. So i1 is equal to 2. एक मिनिट, 27 येईल ना रे, सांगा ना चुकलं. ओके, 27 येईल. 27 आल्यानंतर येईल माझं -3. ओके, हे -3 आलं इज इक्वल टू 0. सो i1 विल बी 2. i1 will be 2. ओके, नाही एक मिनिट, आपण थोडस दुसरं इक्वेशन सिलेक्ट करूया. दुसरं इक्वेशन सिलेक्ट करू त्याच्यासाठी. समथिंग वेंट रॉंग. ओके, सो i3 will be 3 ampere. i3 will be 3 ampere. Then minus 6i2 plus 3i3 plus 12 is equal to 0. Okay, minus 6i2 plus 3 into 3 plus 12 is equal to 0. Minus 6i2 plus 9 plus 12 is equal to 0. Okay, minus 6i2 is equal to plus 21 is equal to 0. i2 is
21/6. So I2 will be 2.5 ampere. Okay, that is the correct answer. That is the correct answer. Okay, आता I1 काढा. तुमचं मी काढा I1. I1 is equal to I2 plus I3. So I1 will be 3 plus 2.5. So I1 will be 5.5. मला सगळ्यात तिन्ही व्हॅल्यू मिळाल्या. I1, I2 आणि I3. ओके, अशा टाइपचे श्रम असतात बोर्डला. हे तुमच्या बुक मधलं नाही आहे, फक्त एवढं बघा. आणखीन एक यामध्ये एक विचारलेलं असतं, फाइंड आउट ऑल करंट थ्रू ऑल रेजिस्टर. सगळ्या रेजिस्टरचा करंट शोधा, पण इंटरनल रेजिस्टन्स ऑफ बॅटरी इज निग्लिजिबल असं एक असतं एका ठिकाणी. एखाद्या ठिकाणी क्वेश्चन मध्ये देतात. म्हणजे कसा असतो क्वेश्चन बघा, फाइंड आउट करंट थ्रू ऑल रेजिस्टर if internal resistance is, हे काय लिहून घेऊ नका, मी सांगायला तुम्हाला, निग्लिजिबल. ओके, असा एक क्वेश्चन असतो. म्हणजे हा क्वेश्चन तुम्हाला दोन पद्धतीने विचारतात. एक डायरेक्टली असं विचारले आणि फिगर देतील, कॅल्क्युलेट केलं, विषय समजा. आणखीन एक पुढे विचारतात, इफ इंटरनल रेजिस्टन्स इज निग्लिजिबल, तरी सुद्धा याच पद्धतीने सॉल्व्ह करायचं. इंटरनल रेजिस्टन्स ऑफ बॅटरी असतं, ऑफ बॅटरी. जी बॅटरी यामध्ये यूज केलेत ना, त्या बॅटरी याचा इंटरनल रेजिस्टन्स पकडलेला नसतो. म्हणजे काय असतं, प्रत्येक बॉडीला एक इंटरनल रेजिस्टन्स असतो. बॉडी इट सेल्फ इट इज इलेक्ट्रिकल डिव्हाइस. एक इलेक्ट्रिकल डिव्हाइस आहे बॅटरी म्हणजे. ओके, तर त्याच्यात सुद्धा काहीतरी वेगवेगळे रेजिस्टन्स असू शकतात. समजतंय? ते रेजिस्टन्स निग्लेक्ट करा म्हणतात, त्यावेळी अशा पद्धतीने फाइंड आउट करायचं. क्लिअर? पण काही वेळा काय म्हणतात ते, इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द बॅटरी इज 2 ओम. काही केस मध्ये इंटरनल रेजिस्टन्स बॅटरीचा सुद्धा देतात, त्यावेळी तो तिथे कन्सिडर करतो. ओके, तो निग्लिजिबल म्हटले तरी पण सॉल्व्ह करायचं असं, त्यांनी काहीच म्हटलं नाही तरी पण ह्याच पद्धतीने सॉल्व्ह करायचं. बट जर त्यांनी असं म्हटलं, इफ इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द बॅटरी इज 2 ओम अँड फाइंड आउट करंट फॉर ऑल रेजिस्टर, त्या केसमध्ये मात्र आपल्याला जो इंटरनल रेजिस्टन्स त्यांनी दिलेला असतो तो तिथं घ्यावा. तो कसा सांगतो तुम्हाला. क्लिअर? आता हे झालं सगळं, झालंय. इंटरनल रेजिस्टन्स अप्लाय कसा करायचा सम मध्ये. ठीक आहे, हे झालंय ना, सगळं इरेज करतोय. हे बघा, एक सर्किट आहे आपल्याकडं, सर्किट आहे, त्याचं रेजिस्टन्स आहे 10 ओहम. ओके, आणि इथे एक बॅटरी दिली आहे मी, समथिंग बॅटरी आहे, त्याचा काहीतरी व्होल्टेज आहे 12 ओहम. ओके, क्वेश्चन असा आहे, फाइंड करंट but internal resistance of battery. मी एक्झाम्पल साठी घेतोय, साधं एक्झाम्पल. इंटरनल रेजिस्टन्स ऑफ बॅटरी इज 2 ओहम. आता जर इंटरनल रेजिस्टन्स दिला तर काय करायचं सांगतो तुम्हाला. ओके, तर इंटरनल, आता बॅटरीचा इंटरनल रेजिस्टन्स आहे, बॅटरी मध्ये डेव्हलप होणार, तो बॅटरीच्या साईडलाच ठेवायचा, इकडे तिकडे दाखवायचा नाही. म्हणजे ही फिगर थोडीशी मॉडिफाईड होईल. कशी मॉडिफाईड होईल, हा तुमचा ओरिजिनल रेजिस्टन्स जो आहे 10 ओहम, त्यानंतर इथं माझी बॅटरी आहे, बॅटरीच्या साईडला आणखीन एक रेजिस्टन्स येईल, तो असेल 2 ओहम. तो त्या बॅटरीचा इंटरनल रेजिस्टन्स, तो सुद्धा अकाउंट मध्ये घ्यायचा, तो कॅल्क्युलेशन मध्ये घ्यायचा. समजते?
हा कॅल्क्युलेशन मध्ये घेऊन जे तुमचा करंट येईल ती व्हॅल्यू असेल, ती व्हॅल्यू वेगळी असेल. म्हणजे कसं बघा, याचा तुम्ही V इज इक्वल टू I अपॉन R फाइंड आउट करणार आहे. ओके, त्या केसमध्ये त्यामध्ये रेजिस्टन्स किती आहे तुमचा 10 आहे. सॉरी, I इज इक्वल टू V अपॉन R. व्होल्टेज आहे माझं 12 आहे. ओके, सो करंट काय तर किती येईल याचा करंट बघा, समथिंग काय तर व्हॅल्यू येईल. ओके, पण या केसमध्ये दोन रेजिस्टन्स आहेत, म्हणजे ह्याचा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स तुम्हाला घ्यावा लागेल 10 प्लस 2 घ्यावा लागेल, म्हणजे 12 होईल. 10 प्लस 2 घ्यावा लागेल, 2 म्हणजे व्हॅल्यू किती होईल 12 रेजिस्टन्स. आता मला करंट ज्यावेळी मी फाइंड आउट करेन त्यावेळी V अपॉन R मध्ये V ची व्हॅल्यू किती येईल त्या केसमध्ये 12 येईल. 12 डिवायडेड बाय 10, 12 नाही, इथं 10 येईल, इथं 10 येईल, इथं 12 येईल, इथं 12. नॉर्मल केसमध्ये काय होतं 10 होतं. इथं इंटरनल रेजिस्टन्स ऍड केल्यामुळे किती झाली ती व्हॅल्यू 12 झाली. ह्याचा आन्सर वेगळा असेल, ह्याचा आन्सर वेगळा असेल, असेल की नाही. त्यामुळं तुम्ही जेव्हा इंटरनल रेजिस्टन्स कन्सिडर करताय, इंटरनल रेजिस्टन्स, त्यावेळी तुमचा आन्सर चेंज होतो, त्यावेळी आन्सर तुमचा चेंज होतो. पण इंटरनल रेजिस्टन्स कुठं घ्यायचा, त्या बॅटरीच्या साईडला दाखवायचं तिथं, आणि जी व्हॅल्यू आहे ती लिहून टाकायची, तो रेजिस्टन्स. आता इथं 2 ओहम दिलाय, तर इथं काय आता ह्याचा आपल्याला करंट फाइंड आउट करायचं. मग काय करणार तुम्ही, पहिल्यांदा याचा लूप कन्सिडर करा, A, B, C आणि D. ओके, A to B काय नाहीये, B to C काय आहे 10 इंटू I, 10 इंटू I मायनस. ओके, इथं काय नाहीये, इथं काय होईल बघा, मायनस 2 इंटू I हा कन्सिडर करायला लागेल. ओके, आणि समजा बॅटरीची व्हॅल्यू 12 आहे, प्लस 12 इज इक्वल टू 0, प्लस 12 इज इक्वल टू 0. म्हणजे काय वाढलं बघा, ही व्हॅल्यू वाढली की नाही, इंटरनल रेजिस्टन्स वाढला, त्यामुळे तुमची I ची व्हॅल्यू चेंज होणार. ओके, तर त्याला मायनस 10I मायनस 2I प्लस 12 इज इक्वल टू 0, म्हणजे मायनस 12I प्लस 12 इज इक्वल टू 0. सो I इज इक्वल टू 1. म्हणजे हे कन्सिडर करून ही व्हॅल्यू, इंटरनल रेजिस्टन्स कन्सिडर करून ही व्हॅल्यू फाइंड आउट केली. ओके, तर इंटरनल रेजिस्टन्स असा अप्लाय करायचा. इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द बॅटरी तो सुद्धा देतात, पुढचे सम घ्यायचे आपल्याला. तो आपला एक रेजिस्टन्स वाढतो, तो तिथं ऍड करायचा आणि मग करंट फाइंड आउट करायचा, मग करंट फाइंड आउट. ओके.